नांदेडमध्ये आता भाजपाला मोठा धक्का बसलाय, कारण माजी मंत्री सूर्यकांत पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। भाजपामध्ये कोणतीही मोठी जबाबदारी नसल्याने सूर्यकांत पाटील खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा हा पक्षप्रवेश आज शरद पवार गटात पार पडणार आहे। आज मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होईल। तर आपण महत्त्वाची बातमी ही सध्या पाहतोय। नांदेडमध्ये भाजपाला हा मोठा धक्का मानला जातोय। माजी मंत्री सूर्यकांत पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नांदेडमध्ये भाजपाला हा मोठा धक्का मानला जातोय। सूर्यकांत पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। नेमका कधी हा पक्षप्रवेश पार पडेल? नक्कीच माजी मंत्री केंद्रीय सूर्यकांत पाटील ह्या 2 दशकानंतर पुन्हा सोबत परतले आहेत। 10 वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर आता पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देऊन ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत। मुंबई येथे आज 11 वाजता ते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। एकूण जर पाहिलं तर 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांनी हदगाव विधानसभा क्षेत्राचा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता। परत त्या कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा जिल्ह्यामध्ये रंगली होती। मात्र शेवटी त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत। भाजपमध्ये गेल्या काही दिवसापासून ते नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं, कारण त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी भाजपने दिली नव्हती। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्या नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंगोलीमधून ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं देखील नक्कीच जंगे। त्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।